नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2025ला जो तुमचा पेपर झालेला आहे स्टँडर्ड 5 स्कॉलरशिपचा, त्याचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत. त्याचे ॲन्सर्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तुम्ही क्वेश्चन चेक करायचा आहे, कारण हा सेट जो आहे हा डी सेट आहे. तुमचा सेट वेगळा असू शकतो, ए असू शकतो, बी असू शकतो, सी असू शकतो. मग तुम्हाला तुमच्या सेटनुसार तो क्वेश्चन सर्च करायचा आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये आणि ॲन्सर चेक करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन सेमच असतात, फक्त तुम्हाला तुमच्या ॲन्सर क्वेश्चन पेपरवर ते तुम्हाला सर्च करावं लागतो की क्वेश्चन कुठे आहे. ठीक आहे. चला आपण ॲन्सर बघूया. आता बघा, सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की 2026साठी आपल्याकडे लाईव्ह क्लासेस सुरू होत आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच, बरोबर, आणि फेब्रुवारी महिन्याच्या एंडमध्ये आपली 2 मंथची फ्री बॅच आपण स्टार्ट करतोय. ही जी फ्री बॅच आहे ही 2 महिने ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्हाला जर जॉईन करायची असेल नवोदयसाठी, स्कॉलरशिपसाठी, आणि नवोदय इंग्लिश मिडियम असू द्या किंवा मराठी मिडियम असू द्या, सेमीचं सुद्धा असू द्या, कुठल्याही मिडियम असू द्या, सगळ्या मिडियमसाठी बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते पण ॲब्सोल्युटली फ्री 2 महिने. त्यानंतर एकदम मामूली फीमध्ये तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता. तर बघा, या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे 73 85 11 77 83 या नंबरवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या क्वेश्चनला. बघा, जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. आपल्याला फक्त इथं मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन बघायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या क्वेश्चन सेटमध्ये ते जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सर्च करा की हा क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठं आहे, कारण तुमचा क्वेश्चन पेपर वेगळा असू शकतो ना, राईट. सो हा तुम्ही सर्च करा की कुठे आहे. ठीक आहे. चला बघा, आता तुम्ही जर बघितलं तर पहिला जो क्वेश्चन आहे, इन द नंबर 58,721 in the place value of the digit at a tens place is how many times the place value of the digit at 1000 place. सो याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 येतं, 1/400. ठीक आहे. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठं आहे ते एकदा बघून घ्या. त्यानंतर बघा, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट अंडरलाईन इन द नंबर. एक नंबर आहे तुमचा 54,718, तर 5च्या खाली अंडरलाईन आहे, 1च्या खाली अंडरलाईन आहे. याच्या फेस व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन, फेस व्हॅल्यू काय राहते, 30 राहते. सो 5 × 1 तुमचं काय येतं, 1 येतं. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्जन इज करेक्ट. हे कन्व्हर्जन बघा तुमच्या पेपरमध्ये कुठे आहे, तर याचं ऑप्शन नंबर 4 काय येतं, तुमचं इनकरेक्ट येतं, आणि हे जे 3 आहेत हे तुमचे करेक्ट आहेत. त्यानंतर आहे, फाइंड द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय द 8 युझिंग द डिजिट्स 5, 0, 4, 8 अँड 6 ओनली वन्स. तर तो ऑप्शन नंबर 1 येतं, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राशीद परचेस 27 kg शुगर ॲट द रेट ऑफ 37 रुपीज पर kg इफ ही सोल्ड ऑल द शुगर ॲट 940 रुपीज, देन हाऊ मच वॉज द प्रॉफिट ऑर लॉस इन दिस स्टेट. सिम्पल आहे, लॉस झालेला आहे 59 रुपीजचा. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 काय येतं, करेक्ट येतं. तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे बघायचे आहेत कुठे आहेत ते. त्यानंतर बघा, व्हॉट विल बी द पिरियड टू गेट द सिम्पल इंटरेस्ट ऑफ 3,750 रुपीज ऑन द प्रिन्सिपल 6,000 रुपीज ॲट द रेट ऑफ 12.5% पर ॲनम. सो आन्सर आहे तुमचं 5 इयर. तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तो क्वेश्चन बघायचा आहे कुठे आहे, व्हिडिओ पॉज करून, आणि त्याचं आन्सर जे आहे तुम्ही तिथं टिक करायचं आहे, आणि किती क्वेश्चन तुमचे बरोबर येतात ते तुम्ही चेक करायचं आहे. त्यानंतर बघा, आरोही परचेस अ कर्ड फॉर 70 रुपीज, मिल्क फॉर 72 रुपीज अँड पनीर फॉर 55 रुपीज अँड 3/4. शी गेव शॉपकीपर 200 रुपीज नोट्स. हाऊ मेनी रुपीज विल द शॉपकीपर रिटर्न टू द आरोही. तर ते येतं बघा तुमचं 55 रुपीज अँड 25 पैसे, मीन्स 55.25 रुपीज. सो ऑप्शन 3 करेक्ट येतं. त्यानंतर बघा, 23 kg 500 ग्राम आहे, प्लस 21 kg 750 ग्राम आहे. दोघांचे ॲडिशन तुमचं येतं 45 kg 250 ग्राम. त्यानंतर या दोघांचे ॲडिशन आहे बघा, इथे नंबर तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. 8,99,999 प्लस 1,001, तर ॲडिशन येते बघा तुमचं इथं 90,190. सॉरी, इथं तुमचं 8 लाख होतं ना,
तर 9,01,000 येतं. सॉरी 9,01,000 ऑप्शन 3 करेक्ट येतं. त्यानंतर बघा हे जे नंबर आहेत हे फ्रॅक्शन याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. बरोबर आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. आणि जो मिडलचा आणि फर्स्टचा जो नंबर आहे त्याची तुम्हाला काय करायची, ॲडिशन करायची आहे. तर ते येतं 7/2. ठीक आहे. चला त्यानंतर बघा शेखर परचेस ½ kg ऑफ टोमॅटो ॲट द रेट ऑफ 45 रुपीज पर kg, 1½ kg ऑफ ओनियन ॲट द रेट ऑफ 30 रुपीज पर kg, 1¼ kg ऑफ द लेडी फिंगर ॲट द रेट ऑफ 56 रुपीज पर kg. हाऊ मच डीड ही स्पेंड इन द व्हेजिटेबल मार्केट. सिम्पल आहे. ऑप्शन नंबर 4 येतं 137.50 रुपीज. ओके, ऑप्शन 4 येतं. त्यानंतर बघा ओकेशन ऑफ 32 days फॉर द स्कूल स्टार्टेड ऑन मंडे 2 May 2022. ऑन विच डे विल द स्कूल रिओपन आफ्टर द हॉलिडे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट येतं, फ्रायडे. त्यानंतर आहे राहुल सोल्ड द मोटर बाईक ॲट द 64,250 रुपीज विच ही हॅड परचेस ॲट दी 58,500 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डीड ही गेन इन दिस ट्रेड. तर प्रॉफिट झालेला आहे 5,750 रुपीजचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हाऊ मेनी सर्फेसेस अँड एजेस डज द क्युबाइड हॅव रिस्पेक्टिवली. तर ऑप्शन येतं तुमचं 1, 6 अँड 12. त्यानंतर बघा हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन पिक्चर्स. ऑप्शन नंबर 3 करेक्ट येतं, 13. राईट. त्यानंतर व्हॉट इज द सिम्पल इंटरेस्ट ऑन 3,500 रुपीज ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम फॉर द 2 year, दॅट इज 560 रुपीज. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे, हा बघा इथं काय दिलं तुम्हाला, हा जो पिक्टोग्राफ आहे हा तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे. आणि एक ट्रायंगल जो आहे तो 4 बर्ड्स आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं बघा, पॅरट्स बघा, पॅरट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 ट्रायंगल आहे. तो 7 × 4 करायचा आहे. ओके, 7 × 4 28 तुमचे पॅरट्स आहेत. 1 2 3 4 4 × 7 जर केलं, सॉरी 4 × 1 2 3 4 4 × 4 करायचं आहे, 16 येतं. राईट. 1 2 3 4 5 6 7 6 येतं, सॉरी. सो 4 × 6 जर केलं तर 24 येतं. ओके, आणि हे तुमचं काय येतं, 12 येतं. ठीक आहे. तर चला, बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ पॅरोट्स मोर दॅन द नंबर ऑफ टेलर बर्ड्स. ओके, सो टेलर बर्ड्स किती आहेत, 12 आहेत. ओके, पॅरोट्स किती आहेत, 28 आहेत. सो 28 - 12 जर केलं तर 6 and 1 येतं, 16 येतं. सो पॅरोट्स काय आहेत, 16 मोर्स आहेत दॅन दी नंबर ऑफ टेलर बर्ड्स. देन बघा व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पिकॉक ॲज कम्पेअर टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. सो 20% येतं. द पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल इज 38 cm and length is 12 cm. What is the area of the rectangle, that is 84 square centimeter येतं. ठीक आहे. त्यानंतर बघा m = 4 आहे, n = 2 आहे. देन m × n + m / n जर केलं तर 10 येतं. ठीक आहे. त्यानंतर बघा जॉन हॅड 2 rims पेपर आउट ऑफ विच ही यूज 40 dozen पेपर फॉर प्रिंटिंग and spoil the 2 square of the paper while printing. How many paper are left, that is 3 gross येतं. ओके, 4 tens × 10 tens करायचं तुम्हाला. ओके, आता बघ हे काय येतं, 4 tens म्हणलेलं आहे. सो 4 हे केलं तर 400 येतं आणि हे केलं तर तुमचं काय येतं, 100 येतं. ओके, दोघांचं मल्टिप्लिकेशन 400 असं जर केलं तर तुमचं काय येतं, 40,000 येतं. ओके, 40,000 येतं. आणि जर हा जर 0 घेतला टेन्स तर हे येतं तुमचं, ऑप्शन 2 करेक्ट येतं. ठीक आहे. चला त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा इथे. इन द गिवन फिगर फाइंड द ऑप्शन विच रिप्रेझेंट द फ्रॅक्शन इक्वॅलंट टू द फ्रॅक्शन इंडिकेटिंग द शेडेड पोर्शन. तो 1/3 येतं. ठीक आहे. याचं ऑप्शन बघा, आता हे ऑप्शन नंबर 4 येतं. ठीक आहे. आता हे थोडं चेक करायचं राहिलं, मी चेक केलेलं नाही हा क्वेश्चन ॲक्च्युली. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही एकदा चेक करून घ्या, मी चेक केलेलं नाही. इथं सोडवतो मला तर बराच वेळ जाऊ शकतो ऑप्शन टाकून. तर याचं अप्रॉक्सिमेट मी 4 केलं. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं मी सॉल्व केलेलं नाही आहे. ठीक आहे. याचा आन्सर मी तुम्हाला नंतर सांगतोच, पण 4 असू दे लक्षामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. फाइंड द नंबर विच इज हाफ द 5 digit स्मॉलेस्ट इवन नंबर फॉर्म युजिंग द डिजिट 6 3 0 7 and 4 only ones, that is ऑप्शन नंबर 4 करेक्ट येतं.
15,238 येतं. 51 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, आयुष परचेस अ ट्रॅक्टर फॉर दी क्वार्टरलेस टू द 4 lakh and thresher for the quarter more than 65,000. how much amount did he spend in all? ऑप्शन 2 करेक्ट येतं. त्यानंतर बघा 7/79 मायनस बॉक्स आहे इक्वल टू 2/51 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट बॉक्स. सो 19/51 येतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सई वॉक 5 राउंड्स टू द स्क्वेअर गार्डन ऑफ द लेंथ 112 मीटर एव्हरी डे. how much distance does she walk every day? that is 2 kilometer and 240 meter. सो ऑप्शन 3 करेक्ट येतं. त्यानंतर बघा 54 नंबरचा क्वेश्चन आहे, रेल्वे ट्रेन लेफ्ट सांगली ऑन मंडे ॲट 10:20 in the morning and reached the Amravati the next day Tuesday at 12:15 in the afternoon. how much time did the railway train take to reach the Amravati? that is 27 hours and 55 minutes. ऑप्शन 1 करेक्ट येतं. त्यानंतर P+4 is odd number. what is the 7th consecutive even number after the P+4? so that is ऑप्शन नंबर 3 करेक्ट येतं, P+17. ठीक आहे. आता हा पण थोडा मग सॉल्व करायचा राहिलेला आहे माझा. ठीक आहे, याला पण लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा, वेन कपबोर्ड इज सोल्ड ॲट 5,650, some losses is occurred, equal amount of profit is gained if the cupboard is sold at 8,350. then what is the cost price of the cupboard? that is 7,000 rupees. okay. next question आहे, how many 500 rupees notes will you get when you give a 40 notes of 200 rupees? that is 16. okay. काय म्हणलेलं आहे, how many 500 rupees notes will you get when you give the 40 notes of 200 rupees? ओके. तुम्हाला दोघांचं कॅल्क्युलेशन करून 500ने डिवाइड करायचं आहे. सिम्पल आहे, काही फार त्याच्यामध्ये अवघड तुम्हाला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे एक ॲज अ आन्सर की आहे. याच्यामध्ये हे एक याच्यामध्ये बघा 1-2 क्वेश्चन होऊ शकतं की त्याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे असू शकतं, राईट. बट जास्त मिस्टेक नसतील याच्यामध्ये, 1-2 हार्डली मिस्टेक असू शकतात. त्यानंतर बघा नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय द 17? that is option number 1. yes, that is option number 1. next question आहे, Shamrao purchased a grocery of 1,485 rupees and paid the shopkeeper 5, 10 and 50 and 100 rupees notes in equal number. okay. The total how many notes did he give to the shopkeeper? that is 36. okay. a number is divided by 25 to get the question 26 and remainder 2. if the same number is divided by 30, then what is the question and remainder respectively? so that is option number 3 is correct. which of the following improper fraction result in 3/5/7 when converted into the mixed fraction? that is option number 4. okay. सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 5 7चा 21 + 5 26/7. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गार्डन देअर आर 450 ट्रीज आउट ऑफ विच 36% आर नीलगिरी ट्रीज. हाऊ मेनी नीलगिरी ट्रीज आर देअर? दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, 162. द लॉंगेस्ट कोर्ड ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर, मीन्स त्याचं डायमीटर होतं ते. व्हॉट इज द लेंथ ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल? याच्या हाफ होतं. सो ऑप्शन नंबर 2 करेक्ट येतं, 7.5 सेंटीमीटर. by how much more or less is the number of divisor of 60 to that of the divisor of 75? so ऑप्शन नंबर काय आहे तुमचं 2 करेक्ट येतं, more by 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे, how many pairs of co-prime number are there in the pair of numbers? तुम्हाला काय करायचं आहे, को प्राईम नंबर इथं फाइंड आउट करायचे. तर 3 पेअर्स आहेत. ओके. सो व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट अंडरलाईन इन द गिवन डेसिमल नंबर? बघा, हा 4 आणि हा 7. बरोबर, हे डेसिमल नंबर्स आहेत, त्यांचं तुम्हाला काय विचारलेलं आहे, प्रोडक्ट विचारला म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे, ॲट हाऊ मेनी प्लेस शुड वी कट a 56 centimeter long rope in order to get the piece of
इच ऑफ 8 मीटर लॉंग, दॅट इज ऑप्शन नंबर 6 येतं. त्यानंतर याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 150 तुमचं येतं. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा याचं 8 येतं. ठीक आहे, हा बघा फिगर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पुढे आहे आणि ते सॉल्व करा किंवा मार्क करा. त्यानंतर बघा हाऊ टू राईट द 3/4 ऑफ 13,000 बघा इन ॲन इंटरनॅशनल नंबर. बघा 3/4 ऑफ 13,000 ला तुम्हाला काय करायचं, 3/4 लिहायचं आहे. सो ऑप्शन नंबर इथं काय येतं, 2 येतं. हाऊ टू राईट द 7/6/100 इन डेसिमल नंबर. सो सिम्पल आहे, ऑप्शन नंबर काय येतं 1 तुमचं करेक्ट येतं. त्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. बघा तर हा फॉल्स आहे. ऑल द 3 डेसिमल ऑब्जेक्ट ॲपियर सेम फ्रॉम द ऑल साइड. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड from the greatest 5-digit number to obtain the smallest 4-digit odd number, that is option number 1 is correct. Next question है बघा, if the clock sold at 4,560 the profit is 470, then what is the cost price of the clock, that is option number 3 is correct. okay, 1 hour 22 minutes and 15 seconds याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सो बघा किती सिंपल आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 बघणार. त्याच्यामध्ये बघा आपण थर्ड लँग्वेज मराठी आहे, त्या मराठीचे ॲन्सर्स आणि इंटेलिजंट टेस्टचे आन्सर आपण बघणार आहे. ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये.